नमस्कार, खमंग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला कोणते जास्त खायला पदार्थ आवडतात ते म्हणजे तळलेले किंवा चटपटीत. तर मी तुमच्यासाठी आज असाच एक पदार्थ घेऊन आले आहे, चीज कॉर्न बॉल. तर मग चला करूया चीज कॉर्न बॉल. इथं मी 4 बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत. 1 वाटी कॉर्न थंड करून घेतलेले आहे. तिथं चवीपुरतं मीठ, कॉर्न फ्लोअर लागणार आहे आपल्याला 2-3 चमचे. चीज घेतलेलं आहे, इथं अर्धी किंवा पाऊण वाटी चीज लागणार आहे आपल्याला. ब्रेड क्रम्स लागणार आहे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1-2 हिरवी मिरची लागणार आहे. तुम्ही जर लहान मुलांच्यासाठी करत असाल तर तुम्ही स्किपही करू शकता हिरवी मिरची. ऑरेगनो अर्धा किंवा 1 चमचा लागणार आहे. चिली फ्लेक्स आपल्याला अर्धा किंवा 1 चमचा लागेल. आणि तळण्यासाठी तेल. पहिल्यांदा आपण बटाटा मॅश करून घेऊया. पहिल्यांदा आपण बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊया. बटाट्याच्या आपण छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालूया. हिरवी मिरची अर्धा चमचा घालायची. तुम्ही जर लहान मुलांच्यासाठी करत असाल तरी ती तुम्ही स्किप पण करू शकता. ऑरेगनो घालायचा आपण 1 चमचा. चिली फ्लेक्स घालायचे अर्धा किंवा 1 चमचा, तुमच्या आवडीनुसार घालायचे. थोडी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. त्यामध्ये थोडंसं आपण कॉर्न फ्लोअर पण घालणार आहे 1 चमचावर. त्यामुळे बटाट्याचे मिश्रण आपलं एकजीव होणार आहे. थोडासा ब्रेड क्रम घालायचा. इथे आपलं छान आता बटाटा मॅश करून झालेला आहे. आता आपण याचे बॉल्स तयार करून घेऊ. आता आपण छान छोटा गोळा करून घ्यायचा. छोटा गोळा करून झाल्यानंतर आपण मोदक करताना जसं सारण भरतो तसं आपण आता कॉर्न घालणार आहे याच्यामध्ये. हे बघा असं थोडंसं कॉर्न आणि चीज हे आपण आता घालून घेऊ. थोडंसं प्रेस करायचं आहे आपण. बटाट्याचं सारण आपण अंगठ्याने आणि मधल्या बोटाने वरती असं घ्यायचं आहे. पोळी करताना त्याचा हुंडा भरतो तसा भरून घ्यायचा आहे आणि पॅक करायचं आहे. त्यानंतर त्याला गोल आकार द्यायचा आहे. आपला चीज बॉल तयार आहे. आता आपण अशाच प्रकारे बॉल तयार करून घेऊ. आता आपले छान बॉल तयार आहेत. आता आपण ते कॉर्न फ्लोअरच्या स्लेरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम मध्ये घोळून घ्यायचे. आपण असं 2 ते 3 चमचे कॉर्न फ्लोअर पीठ घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालून स्लरी बनवून घ्यायची. आता आपली स्लरी छान तयार आहे. यामध्ये आपण आता तयार केलेला बॉल टाकायचं आणि त्याला छान बुडवायचं आहे. त्यामध्ये त्यानंतर स्लरीमधून बॉल काढून ब्रेड क्रम मध्ये घालून ते चांगला घोळवायचं. अजून तुम्हाला जास्त कुरकुरीत हवे असेल तर परत
कॉर्नफ्लॉवरच्या गोळामध्ये घालून बुडवून परत ब्रेड क्रम्ब मध्ये घालायचं. 2 वेळा हे करून घ्यायचं आहे आपण. आता तयार आहे. प्लेटमध्ये ठेवू. आता आपण सगळे बॉल असे पिठात घोळून ब्रेड क्रम्ब लावून ठेवू. आता आपले छान बॉल्स तयार आहेत ब्रेड क्रम्ब लावून. आता आपण ते 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवूया. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होते, आपले बॉल तेलामध्ये फुटत नाही. आता आपण बॉल 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आता आपले तयार झालेले आहेत. आता आपण ते छान तळून घेऊया. आता आपण तेल घालू. तर तेल आपण जास्त गरम करायचं नाही, कारण तेल जर जास्त गरम झालं तर आपल्या तेलामध्ये बॉल फुटू शकतात. त्यामुळे तेल आपलं गरम फक्त करायचं, जास्त कडक करायचं नाही. तेल आपलं छान आता गरम झाले. आता आपण त्यात बॉल तळून घेऊ. लगेच बॉल आपण हलवायचं नाही, वरून थोडं थोडं तेल सोडायचं आणि गॅस आपण मिडियमच करायचं, जास्त मोठा करायचा नाही. बॉल मिडियम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. बॉलला आपल्या सोनेरी रंग आलेला आहे, छान बघू शकता तुम्ही. आता आपण चीज बॉल काढून घेऊया. चीज बॉलना आपल्याला छान रंग आलेला आहे सोनेरी, बघा अजिबात तेलकट झालेलं नाही. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. छान सोनेरी रंग आलेले आहे, आता काढून घेऊया. आता अशाच प्रकारे आपण काजूचे बॉल तळून घेऊ. तर तयार आहेत आपले छान क्रिस्पी कॉर्न चीज बॉल. तर आपण टेस्ट करून बघूया कसे झाले ते. एक नंबर. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पावसाळ्यामध्ये कोणता पदार्थ तुम्हाला जास्त खाण्यास आवडतो ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.